उन्हाळ्यासाठी एक नाही दोन नाही तर तीन तीन सरबताचे प्रकार आपण तयार केलेले आहेत आणि कुठलं पिऊ मला कळत नाही आहे, पण खरं सांगते हे फक्त सरबताचे प्रकार नाही आहेत बरं का. तर उन्हाळ्यामधली उष्णता असेल, दाह असेल, जळजळ असेल ते कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, करायला एकदम सोपे आहेत. शिकायचे आहेत तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण उन्हाळ्यासाठी खास सरबताचे प्रकार बघणार आहोत. आता यामध्ये आपण जलजिराचा मसाला सुद्धा करणार आहोत. त्यापासून जलजिरा किंवा जिरा सोडा कसा करायचा ते बघतोय. त्याचसोबत सरबताचा अजून एक असा प्रकार सांगणार आहे की जर तुम्हाला उन्हाळ्याचे दिवस आहेत, रोज सरबत प्यायचं आहे आणि जळजळ होत असेल तर या पद्धतीचं सरबत तुम्ही करून प्या. रोज पिलं तरी काही हरकत नाही, शिवाय ते सरबत तुम्हाला जळजळ कमी करण्यासाठी मदतच करेल. तर आपण करणार आहोत जलजिराचा मसाला, त्याच्यापासून जिरा सोडा आणि जलजिरा आणि सरबताचा एक मस्त प्रकार. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सरिताज किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण जलजिराचा मसाला करू, म्हणजे ती जिऱ्याची पावडर करूयात. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते. तर मसाला बनवण्यासाठी आपण घेतलेत 2 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून आमचूर पावडर आणि 1 टीस्पून काळं मीठ. तर आता एक पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये घालूयात जिरं. हे जिरं आपल्याला मंद आचेवर छान असं रंग बदलेपर्यंत भाजायचं आहे, म्हणजे करपवायचं नाही. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आणि याचा रंग आता बघा भुरकट आहे, थोडासा हलका काळसर होईपर्यंत भाजायचा आहे. म्हणजे हे जरी डार्क रंगावर झाले तरी करपले नाहीत पाहिजे. त्यामुळे गॅस कमी ठेवू आणि 2 ते 3 मिनिटं जिरं छान असं भाजून घेऊ. यामध्ये जर जिरं तुम्ही कच्चं ठेवलं ना तर जलजिरा कडवट लागतो, त्यामुळे ती काळजी घ्या. तर जिरं बघा 2 मिनिटं मंद आचेवर भाजलं, हलका हलका सुगंध येतोय आणि याचा रंग बघा असा थोडासा तांबूस तांबूस झालाय. मग असा भुरकट पांढरट होता ना, आता तांबूस झालाय, याचा अर्थ जिरं छान भाजलं. गॅस बंद करूयात आणि जिरं पूर्ण गार होऊन देऊ. आता जिरं संपूर्ण गार झालंय, याला मिक्सरच्या भांड्यात काढू किंवा तुम्ही कुटून करू शकता. यामध्येच घालूयात आमचूर पावडर आणि काळं मीठ. बस आता याला मिक्सरमधनं बारीक करायचं, आपली जलजिरा पावडर तयार होईल. आणि हे बघा याला बारीक केलं आणि आपला हा जलजिरा मसाला तयार झाला. बघितलं किती सोपा होता. जिरं छान भाजायचं, त्यावर खरी चव आणि त्याच्यामध्ये आमचूर पावडर आणि काळं मीठ मिसळायचं. जलजिरा मसाला तयार झाला. यापासून आता आपण 2 प्रकार करतोय जे एकदम सोपे आहेत, जिरा सोडा आणि जलजिरा. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते. तर जलजिरा मसाला करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तयार केलेला मसाला, लिंबू, 10-12 पुदिन्याची पानं, मूठभर कोथिंबीर. जर आपल्याला जलजिरा करायचा आहे तर आपण घेणार आहोत पाणी आणि जिरा सोडा करायचा आहे तर आपण घेणार आहोत सोडा. तर पहिल्यांदा आपण जलजिऱ्याचा बेस करूयात. मग तुम्ही सोडा करताय किंवा जलजिरा करताय, हा बेस सगळीकडे वापरला जातो. पुदिना घेतलाय मिक्सरच्या भांड्यात, यामध्ये घालू कोथिंबीर, एक 10-15 पुदिन्याची पानं, मूठभर कोथिंबीर घातली. हा जलजिरा मसाला केलाय, त्यातला 1 टीस्पून मसाला घालायचा किंवा तुम्ही आवडीप्रमाणे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्ध्या लिंबाचा रस घालू. जसं प्रमाण आहे त्याप्रमाणे लिंबाचा रस जलजिरा कमी जास्त करा. थोडंसं पाणी घालूयात आणि मिक्सरमधून याला बारीक करू. तर हे बघा आपला हा जलजिऱ्याचा पेस्ट तयार झाला. मग तुम्ही आता जिरा सोडा करताय, जलजिरा करताय, दोन्हीलाही हा वापरू शकता. गाडीवर काय करतात असं भरपूर करून ठेवतात, म्हणजे खूप नाही, आयत्यावेळी असं 10-12 ग्लासचा करून ठेवतात. जसं ऑर्डर येईल तसं लगेच पटापट ते तयार करून देतात. आता आपला हा बेस तयार झाला आहे. लगेच मी जलजिरा आणि जिरा सोडा दोन्ही कसं करायचं ते सांगते. तर त्यासाठी आपण ग्लासमध्ये पहिल्यांदा घेऊयात तयार केलेला बेस. आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करा. मी 1 ते 1.5 टेबलस्पून बेस घेतला आहे दोन्ही ग्लासमध्ये. आता आपल्याला जलजिरा करायचा आहे, त्यासाठी एकदम थंडगार पाणी घेतलं आहे, ते याच्यामध्ये ओतायचं. याला मिक्स केलं आणि यस आपला हा जलजिरा तयार. जिरा सोडा करण्यासाठी यामध्ये घालूयात अर्धा ग्लास थंडगार पाणी किंवा आईस क्यूब वापरा आणि यामध्ये घालूयात सोडा. सोडा असा काठावरून घालायचा आणि यस आपला जिरा सोडा तयार आहे.
तर जलजीराचे 2 प्रकार बघितले. आता सब्जा घालून गुळाचं सरबत कसं करायचं ते बघूयात. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते. सब्जाचं गुळ घालून केलेलं सरबत करण्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवून घेतलेला सब्जा. तर इथं बघा सब्जाच्या बिया अशा दिसतात. या कुठल्याही किराणा दुकानात सहज मिळतील. या 2 चमचे बिया घेतल्या आणि साधारण वाटीभर पाण्यामध्ये अर्धा तास भिजू घातल्या. ते बघा सब्जा भिजल्यानंतर असा होतो. त्याचबरोबर आपल्याला लागेल 8 ते 9 चमचे गूळ, 1 इंच किसलेलं आलं, पाव चमचा साधं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, गरजेप्रमाणे लिंबू आणि थोडीशी पुदिन्याची पानं आणि त्याचबरोबर लागेल 4 ग्लास पाणी. तर सरबत 4 ग्लास करतोय, त्यातलं 1 ग्लास पाणी आपण भांड्यात घेतलं. यामध्ये घालूयात आल्याचा किस आणि गूळ पावडर किंवा तुम्ही साखर वापरू शकता. साखर किंवा गूळ पावडर मिसळून वापरू शकता. आता याला मिक्स करू आणि गूळ चांगला विरघळवून घेऊ. तर बघा गूळ याच्यामध्ये चांगला विरघळला आहे. आता यामध्ये घालूयात अजून 3 ग्लास पाणी. तर आपण एकूण 4 ग्लास करतोय ना, त्यातलं थोडंच पाणी आधी घ्यायचं आणि मग उरलेलं पाणी वाढवायचं. माठातलं पाणी घातलं आहे. यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ, काळं मीठ आणि लिंबाचा रस. याला मिक्स करूयात आणि आपलं हे सब्जाचं सरबत तयार झालं. फक्त आता याच्यात सब्जा कसा मिसळायचा ते बघूया. सर्विंगसाठी ग्लास घेतले, त्याच्या तळाशी घालायचा आहे सब्जा. तर साधारण एक 2 ते 3 टीस्पून सब्जा पुरेसा होतो. लहान मुलांना करताय तर थोडा कमी घाला. आता यामध्ये तयार केलेलं सरबत गाळणीने गाळून घालायचं. याला मिक्स करून घेऊ आणि येस आपलं सब्जाचं सरबत तयार. आणि हे घ्या आपलं हे गूळ घालून केलेलं सब्जाचं सरबत तयार झालं. तर अशा प्रकारे आपण इथं 3 प्रकारचे रिफ्रेशिंग ड्रिंक्स बघितले. जलजीरा मसाला वापरून एक आपलं साधा जलजीरा आणि जिरा सोडा आणि दुसरं म्हणजे गूळ घालून केलेलं आलं घातलेलं गुळाचं सरबत. सगळे एकदम भारी लागतात बरं का. हे सब्जाचं सरबत आहे ना, ते तर मी प्रेग्नन्सीत रोज म्हटलं तरी पीत होते. रोज 1 ग्लास प्यायचे. खूप पोटाला थंडावा मिळायचा आणि एवढा उन्हाळा होता ना माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, पण याच्यामुळं जळजळ खूप कमी व्हायची. तर तुम्ही सब्जा हा प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा चालतो, कारण तो पोटाला थंडावा देतो, शीतगुणधर्माचा असतो आणि जळजळसुद्धा थांबवतो, उष्णता कमी करतो. त्यामुळे प्रेग्नन्सीत सुद्धा हे चालतं. 1 ग्लास सरबत. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या दोन्ही रेसिपीज नक्की करून बघा. आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला अजून काही अशा छान रिफ्रेशिंग ड्रिंकच्या वेगळ्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.